श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे 19 जूनच्या रात्री 20 वर्षीय हितेश ब्राह्मणे या तरुणावर 4 ते 5 जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान पीडित ब्राह्मणे कुटुंबाने त्यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान पीडित कुटुंबाने आपल्यावर झालेला अत्याचार आणि घडलेल्या घटनेनंतरच्या व्यथा केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्या। तसेच या प्राणघातक हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार भीमराज बागुल याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी एका निवेदनाद्वारे करण्यात आली। सांगितलं होतं मुलाला दाखवून 2 महिने गावचे सरपंच वगैरे दखल नाही त्यांनी माझ्या मुलाला सिरियस आहे। सगळे गुन्हे दाखल झाले। 7 जून आहे साहेब, 7 जणांचे नाव घेऊन पीडित कुटुंबाची संपूर्ण कैफियत आणि परिस्थिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।